हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 3 ऑगस्ट 2026 रोजी आर-आर-बी ग्रुप डीचा फर्स्ट शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे, त्या पेपरमधील 28 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न आपण विज्ञान या विषयाचे पाहणार आहोत. आणि या पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणी सोपं आलेलं होतं, फार काही असं अवघड नव्हतं. तर पेपर ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डी साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि सगळा सिलेबस यामध्ये दिलेला आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे पहा, चालू घडामोडीवर आधारित आहे. जीके मध्ये सर्वात जास्त प्रश्न हे चालू घडामोडीवरच विचारलेले आहेत नेहमीच्या पद्धतीनं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थालापती विजय यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे? तर हे जे थालापती विजय आहेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री, यांच्या राजकीय पक्षाचं नाव टी-व्ही-के. आता टी-व्ही-के सर्वांना माहिती आहे. टीव्ही आपल्या घरामध्ये असतो, त्याला के लावायचा. टी-व्ही-के पक्ष लक्षात ठेवायला सोपं आहे. त्याचा फुल फॉर्म असा आहे की तमिळगा वेत्री कझगम असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर फुल फॉर्म सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे डी-एम-के, ए-आय-डी-एम-के हे सगळे तमिळनाडूमधील पक्ष आहेत, ते पण माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. 2026 मध्ये कोणत्या सामुद्रधुनीला लष्करी आणि आर्थिक तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यासाठी बंद करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे होर्मुझची सामुद्रधुनी. आणि ही होर्मुझची सामुद्रधुनी कुठं आहे? तर इराण या देशाला लागून आहे किंवा इराणचं वर्चस्व त्याच्यावर आहे. आणि पर्शियाचे आखात व अरबी समुद्र यांना जोडण्याचं काम ही होर्मुझची खाडी करत असते. आणि याच्यामध्ये तेलाचा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आता हे पर्याय मी तयार केलेले आहेत बरं का. प्रश्न भेटलेले आहेत त्याच्या आधारे पर्याय मी तयार केलेले आहेत, हे लक्षात असू द्या. नाहीतर तुम्हाला वाटेल पर्यायासह प्रश्न कसं काय बाहेर आले. पर्याय मी स्वतः तयार केलेले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील एकूण कच्च्या तेलाचा किती टक्के पुरवठा होतो? तर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जगातील एकूण कच्च्या तेलाचा 20 ते 25% पुरवठा होतो. ड हे त्याचं उत्तर आहे. 20 ते 25% हे त्याचं उत्तर आहे. सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्या अभिक्रियेतून मुख्य उत्पादन म्हणून काय मिळते? तर सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्या अभिक्रियेमधून मुख्य उत्पादन म्हणून मीठ आणि पाणी मिळत असतं. अ हे त्याचं उत्तर आहे. मीठ आणि पाणी हे मुख्य उत्पादन म्हणून मिळतं. मज्जापेशीचा कोणता भाग इतर पेशींकडून संदेश किंवा संकेत प्राप्त करतो? तर मज्जापेशीचा डेंड्राइट हा जो भाग आहे, हा इतर पेशींकडून संदेश किंवा संकेत प्राप्त करत असतो. त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि 6वा प्रश्न आहे पहा, एका प्रकाश तरंगाची तरंग लांबी 600 नॅनोमीटर आणि वेग 3×10⁸ हे असं आहे बरं का. 10⁸ असं आहे. 10⁸ मीटर प्रति सेकंद असल्यास त्याची वारंवारता किती असेल? वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी किती असेल? तर या ठिकाणी पहा की तरंग लांबी आपल्याला दिलेली आहे 600 नॅनोमीटर. मग त्यालाच आपण 600×10⁹ मीटर असं लिहू शकतो. मग त्याचं जर कन्वर्ट आपण केलं तर हे 6 होईल. 6×10⁻⁻7 मीटर असं त्याचं कन्वर्ट होतं. मग 600 नॅनोमीटर म्हणजे 6×10⁻⁻7 मीटर एवढं होतं. आणि प्रकाशाचा वेग आपल्याला दिलेला आहे 3×10⁸ मीटर प्रति सेकंद. आता त्याचा फॉर्म्युला असा आहे की व्ही बरोबर एफ गुणिले तरंग लांबी. मग आपल्याला व्ही बरोबर एफ गुणिले तरंग लांबी आहे. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची आहे. मग ते काय होणार आहे? एफ बरोबर व्ही भागिले तरंग लांबी म्हणजे फ्रिक्वेन्सी बरोबर वेग भागिले तरंग लांबी असं ते होणार आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेग आपल्याला किती दिलेला आहे पहा. वेग दिलेला आहे म्हणजे मी तुम्हाला सोडूनच दिले पहा. ऑलरेडी टाईप करून ठेवले वेळ जाऊ नये म्हणून. तर वेग दिलेला आहे 3×10⁸ आणि तरंग लांबी आहे आपला 6×10⁻⁷ जे की मी तुम्हाला वर सांगितलेलं आहे. मग आता हे जर आपण सोडवलं तर इथं पहा हे
3 आणि 6 म्हणजे 3/6 वेगळं केलं आणि 10⁻8/10 ऋण 7 याचा जर भागाकार केला तर यांची काय करायची असते, घातांची वजाबाकी करायची असते. म्हणून 10⁻8 वजा कंसामध्ये वजा 7 म्हणजेच ते काय झालं, हे ऋण कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल, ही ऋण संख्या बाहेर आल्यावर धन होते. मग ते 8 अधिक 7 केलं तर 15 आलं आणि हे जर सोडवलं आपण तर हे किती येणार आहे, 3 येतं 3, 3 दोन्ही 6, 1/2 म्हणजे 0.5. मग 0.5 गुणिले 10⁻15 म्हणजेच 5 गुणिले 10⁻14 हर्ट्ज हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. 5 गुणिले 10 हर्ट्ज हे त्याचं उत्तर आहे. हा पर्याय त्याचं उत्तर आहे पहा. त्याच्या पुढे आता 80 ग्राम पाणी आणि 20 ग्राम विद्राव्य पदार्थ असलेल्या द्रावणाची वस्तुमान टक्केवारी किती असेल? आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? अतिशय सोपी पद्धत आहे, की सर्वात आधी द्रावणाचे एकूण वस्तुमान काढायचं. मग द्रावणाचं एकूण वस्तुमान कसं काढणार, तर हे 80 ग्राम पाणी आणि 20 ग्राम त्यामध्ये विद्राव्य पदार्थ म्हणजे द्रावणाचं एकूण वस्तुमान झालं 80 अधिक 20 बरोबर किती झाले, ते 100 झाले. त्याच्या पुढे काय करायचं माहिती आहे का, की आपल्याला असलेल्या द्रावणाची वस्तुमान टक्केवारी म्हणजे हा जो या द्रावणाची वस्तुमान टक्केवारी काढायची आहे. मग द्रावणाची वस्तुमान टक्केवारी बरोबर विद्राव्याचे वस्तुमान. आता विद्राव्य पदार्थ कोणता आहे, हा 20 त्याचं वस्तुमान छेद जे द्रावणाचे एकूण वस्तुमान आहे किती आलेलं आहे आपलं 100, ते 100 छेदस्थानी लिहा गुणिले 100 करायचं असतं. हे 100 टाकले राहिले काय 20%. किती नंबरचं ऑप्शन आहे, ब हे त्याचं उत्तर आहे. 20% हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. मी जे गणिताचे म्हणजे भौतिकशास्त्रामधले जे गणिताचे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोडून देत आहे पहा. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता आणि हे सगळे प्रश्न आपल्या जो कोर्स दिलेला आहे ना त्यामध्ये दिलेले आहेत बरं का. मी वनस्पती पेशींमध्ये ग्लुकोजचे विघटन होऊन ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर वनस्पती पेशींमध्ये ग्लुकोजचे विघटन होऊन ऊर्जा मुक्त होण्याच्या प्रक्रियेलाच कोशिकीय शोषण असं म्हटलं जातं. हे त्याचं उत्तर आहे. कोशिकीय शोषण असं त्याला म्हटलं जातं. पेशीचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हटले जाते? खूप परीक्षांना हा प्रश्न रिपीट होतो. तर पेशीचं जे ऊर्जा केंद्र आहे ते तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया किंवा मिटोकॉन्ड्रिया याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथेनॉलच्या वैशिष्ट्याबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल 20% मिसळण्याचं म्हणजे मिसळल्या जात आहे, त्यामुळे फार चर्चेमध्ये आहे. तर इथेनॉलच्या वैशिष्ट्याबाबत कोणतं वैशिष्ट्य सत्य आहे? तर याचा उपयोग औषधांमध्ये केला आपल्याला काय दिलंय सत्य आहे असं दिलेलं आहे. तर याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. हे 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर काय ते. तर याचा उपयोग औषधांमध्ये केला जातो हे त्याचं उत्तर आहे. इथेनॉलचा उपयोग औषधामध्ये सुद्धा केला जातो. ते पाण्यात विरघळत नाही हे चुकीचं आहे, कारण इथेनॉल हे पाण्यामध्ये विरघळतं. हे एक विषारी वायू आहे हे सुद्धा चुकीचं आहे. विषारी वायू असता तर त्याचा उपयोग केलाच नसता औषधामध्ये. हे केवळ इंधन म्हणून वापरले जाते हे सुद्धा चुकीचं आहे. इथेनॉलचा वापर इंधन म्हणून पण होतो आणि इतर ठिकाणी सुद्धा होतो. चला त्याच्या पुढे 11वा प्रश्न आपण पाहूयात. एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा 40 जूलवरून 140 जूल झाल्यास केलेले कार्य किती असेल? आता याच्यामध्ये केलेलं कार्य किती असेल माहिती आहे का? तर ते 100 जूल असेल. म्हणजे एखाद्या वस्तूची गतीज ऊर्जा जर 40 जूलवरून 140 जूल झाल्यास केलेलं कार्य किती असेल? तर 100 जूल असेल. 140 वजा 40 केलं तर किती आलं, ते 100 झालेलं आहे. त्याच्या पुढे आता आकाशाचा रंग निळा दिसण्याचे मुख्य वैज्ञानिक कारण काय आहे? तर आकाशाचा जो रंग आहे तो निळा कशामुळे दिसतो माहिती आहे का? तर प्रकाशाचं विकिरण, हे त्याचं उत्तर आहे. प्रकाशाच्या विकिरणामुळे आपल्याला आकाशाचा रंग कसा दिसतो? निळा दिसतो. त्याच्यानंतर आता 13 नंबरचा प्रश्न आहे. वनस्पतींमध्ये आढळणारी पॅरेन्कामाय ही कोणत्या प्रकारची उती आहे? तर वनस्पतींमध्ये आढळणारी जी पॅरेन्कामाय आहे ना ती सरळ स्थायी उती आहे. हे त्याचं उत्तर येते. सरळ स्थायी उती हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे पहा. पॅरेन्कामाय उतीचे मुख्य कार्य काय असते? आता हा प्रश्न मी तयार केलेला आहे. तर पॅरेन्कामाय उतीचं जे मुख्य कार्य आहे ना
ते अन्नाचे संचयन करणे हे असते. तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून घेतलाय प्रश्न. तर पॅरेंट्रायमा ऊतीचे मुख्य कार्य काय आहे? तर अन्नाचे संचयन करणे. अजून आपल्याला 14 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला म्हणजे आपल्याला आर-आर-बी ग्रुप डी मध्ये जीके मध्ये चालू घडामोडी जास्त विचारलं जातं. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. फक्त ₹100 मध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 अशा 1 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. आता जूनपर्यंतच्या चालू घडामोडी अपलोड झालेल्या आहेत. जुलैच्या 1-2 दिवसामध्ये अपलोड होतील, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला फायदा होईल त्याचा. तर आणि किंमत फक्त 100 प्लस जीएसटी आहे. तर निश्चितच तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डीच्या चालू घडामोडीसाठी याचा फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट 15 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि पुढचा प्रश्न आहे पहा, एका विद्युत बल्बची शक्ती 60 वॅट असून तो 120 व्होल्टवर कार्य करत असल्यास त्यातून वाहणारी विद्युत धारा किती असेल? तर त्याच्यातून वाहणारी जी विद्युत धारा आहे ना ती 0.5 अँपिअर असेल. आता हे कसं सोडवायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर याचा फॉर्म्युला काय माहिती आहे का? आय बरोबर आय म्हणजे विद्युत धारा. आय बरोबर पी छेद व्ही. आता याच्यामध्ये पी काय माहिती आहे का? तर पी आहे विद्युत शक्ती आणि व्ही आहे विद्युत दाब, ज्याला आपण व्होल्ट असं म्हणतो. मग आता आपल्याला विद्युत दाब किती दिले, आपल्याला काय बल्बची पी म्हणजे शक्ती किती दिलेली आहे? 60 वॅट. व्होल्ट म्हणजेच विद्युत दाब किती दिलेला आहे आपल्याला? तर तो दिलेला आहे 120. मग 0 कटला 6 1 6 6 दोन्ही 12 1/2 म्हणजे 1/2 म्हणजेच काय ते 0.5 अँपिअर हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. एक मिनिट, हे स्पष्टीकरणच आलेलं आहे आपलं. त्याच्या पुढचा प्रश्न आता लगेच तुम्हाला दिसेल. पुढचा प्रश्न आहे, न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार एफ बरोबर एम ए हा न्यूटनचा गतीविषयी दुसरा नियम आहे शॉर्टमध्ये. बल लावल्यामुळे वस्तूमध्ये काय निर्माण होते? तर न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार जर बल लावल्यामुळे वस्तूमध्ये काय निर्माण होतं? तर वस्तूमध्ये त्वरण म्हणजेच ऍक्सेलरेशन तयार होतं. हे त्याचं उत्तर आहे. बल लावल्यामुळे काय होतं? त्वरण निर्माण होतं. त्याच्या पुढे आता 17 नंबरचा प्रश्न आहे, विस्थापन वेळ आलेखाचा उतार काय दर्शवतो? तर विस्थापन आणि वेळ आलेखाचा जो उतार आहे तो काय दर्शवतो माहिती आहे का? तर तो त्वरण दर्शवत असतो. काय दर्शवत असतो? त्वरण दर्शवत असतो. हे त्याचं उत्तर आहे. त्वरण हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या विस्थापन आणि वेळ, इथं माझी मिस्टेक झाली. विस्थापन वेळ दिले ना आपल्याला. विस्थापन आणि वेळ आलेखाचा उतार हा वेग दर्शवत असतो. व्हेलॉसिटी हे त्याचं उत्तर आहे. ब हे त्याचं उत्तर आहे व्हेलॉसिटी. विस्थापन वेळ आलेखाचा काय दर्शवतो? वेग दर्शवतो. आणि वेग व वेळ व्हेलॉसिटी टाइम आलेखाचा उतार हा त्वरण दर्शवत असतो. याचं उत्तर त्वरण आहे. चला त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न पहा, भिंगाच्या विशालनाचे योग्य सूत्र कोणते? आता भिंगाचं जे विशालन आहे म्हणजे मॅग्निफिकेशन, त्याचं योग्य सूत्र कोणतं आहे? तर ते आहे पहा, एम बरोबर व्ही छेद यू. काय सूत्र आहे ते? तर एम बरोबर व्ही छेद यू असं ते सूत्र आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. एम म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे विशालन म्हणजेच मॅग्निफिकेशन. त्याच्या पुढे आता 20वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि या ठिकाणी व्ही म्हणजे काय? तर प्रतिबिंबाचं अंतर. आणि यू म्हणजे काय? वस्तूचे अंतर. क्लिअर झालंय? तर एम बरोबर व्ही छेद यू असं ते भिंगाच्या विशालनाचं सूत्र आहे. हे कायम लक्षात ठेवा. पाठच करून ठेवायचे असतात काही गोष्टी. ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? तर ध्वनीचा जो वेग आहे तो सर्वाधिक कुठे असतो? तर स्थायू अवस्थेमध्ये असतो. ध्वनीचा सर्वाधिक वेग हा कुठे असतो? स्थायू पदार्थांमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. प्रश्न आहे पहा, रसायनशास्त्रातील द्रव्यमान अक्षयतेचा नियम कोणी मांडलेला आहे? तर रसायनशास्त्रामधील जो द्रव्यमान अक्षयतेचा नियम आहे ना तो कोणी मांडलेला आहे माहित आहे का? तर त्याचं उत्तर आहे अँटोनी लॅव्हॉइझियर यांनी मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे? अँटोनी लॅव्हॉइझियर
यांनी द्रव्यमान अक्षयतेचा नियम हा मांडलेला आहे, ज्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास असं म्हणतो. प्रकाशाचा हवेतील वेग 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आणि दुसऱ्या माध्यमात 2 × 10⁸ मीटर प्रति सेकंद असल्यास त्या माध्यमाचा अपवर्तनांक किती, असा तो प्रश्न आहे. तर आता या ठिकाणी पहा, हे कसं सोडवायचं माहिती आहे का? सोपी पद्धत आहे की अपवर्तनांक बरोबर प्रकाशाचा हवेतील वेग तो किती आहे, 3 × 10⁸ छेद माध्यमाचा म्हणजे आणि दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग असं करायचं असतं. तो आहे 2 × 10⁸. मग आता हे जर आपण सोडवलं तर हे कसं सुटणार आहे माहिती आहे का? 10⁸ 10⁸ कटलं, राहिलं काय 3/2. मग बेट म्हणजे 3/2 म्हणजेच किती येणार आहे, बेट बे, राहिला 1 बे 5 10 म्हणजे 1.5 येणार आहे. ड हे त्याचं उत्तर आहे. काय ते 1.5 इतका असेल. ड हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 23वा प्रश्न आहे. प्रश्न आहे पहा पुढचा, 1 मिनिट हे स्पष्टीकरण जाऊ द्यात, मग तुम्हाला प्रश्न दिसेल. CaCO3 बरोबर काय म्हटलेलं आहे आपल्याला, CaCO3. आता हे 3 जे आहेत ना ते इथं पाहिजे. CaCO3 बरोबर CaO + CO हे 2 इथं पाहिजे असा. ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे? आता इथं पहा, हा CaCO3 एकच पदार्थ आहे की नाही, त्याचं रूपांतर 2 पदार्थांमध्ये झालेलं आहे. मग एकाच पदार्थाचं इथं विघटन झालेलं आहे की नाही, म्हणून ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे, तर अपघटन अभिक्रिया आहे, डिकम्पोजिशन असं म्हणतात. हे जर CaO + CO2 आणि बाण दाखवून दिलं असतं तर आणि त्याच्या पुढे CaCO3 दिला असतं तर मग ती संयोग अभिक्रिया झाली असते. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा अधिक रासायनिक पदार्थ एकत्र येऊन एकच पदार्थ तयार झाला असेल तर संयोग अभिक्रिया असते. आणि एकाच पदार्थाचं जर विघटन झालेलं असेल आणि त्यापासून 2 किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट म्हणजे उत्पादने तयार झाल्या असतील तर ती अपघटन अभिक्रिया असते. म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो पहा, समजा A + B ही अभिक्रियाकारक आहेत. याच्यापासून AB हा एकच प्रोडक्ट तयार झाला तर ती संयोग अभिक्रिया झाली. हेच जर तुमचं AB त्याचं जर असे 2 पदार्थ तयार झाले तर ती अपघटन झाली. आणि विस्थापन मध्ये काय असतं माहिती आहे का? समजा AB + CD आहे, तर AD + BC असं एकमेकांचे घटक तुमच्या लक्षात आले ना. हा D इकडे गेलाय आणि हा B इकडे आलाय, तर असे याला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. पुढच्या बॅच मध्ये जर समजा तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकाल. अन्न साखळीतील प्राथमिक ग्राहक प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे जीव असतात? तर अन्न साखळीमधील जे प्राथमिक ग्राहक असतात ना ते शक्यतो शाकाहारी असतात. प्रामुख्याने कोण असतात? ते शाकाहारी. शाकाहारी म्हणजे काय? जे फक्त वनस्पती खाऊन जगतात त्यांना आपण शाकाहारी असं म्हणतो. मानव हा शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहे. चला त्याच्या पुढे वनस्पतींना लवचिकता आणि यांत्रिक आधार देणारी ऊती कोणती? तर वनस्पतींना लवचिकता आणि यांत्रिक आधार देणारी जी ऊती आहे ना ती आहे कोलेनकायमा ही ऊती आहे. कोणती ऊती आहे? कोलेनकायमा ही ऊती काय देते? वनस्पतींना लवचिकता आणि यांत्रिक आधार देते. मानवी शरीरातील व्हाईट स्पॉट्सला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात? आपण जे बोलतो ते काय असतं? सौर यंत्र असतात की नाही, त्यालाच लिलिंग्स म्हणजे सौर यंत्र मराठीमध्ये म्हणतो. आणि इंग्लिशचा शब्द मी तुम्हाला पुढं लिहून दिलेला आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. त्याच्या पुढे आता 27 नंबरचा प्रश्न आहे पहा. 1 मिनिट हा प्रश्न नाहीये. 1 मिनिट. मध्यम स्वरूपाचा पेपर होता. ध्वनी लहरी खालीलपैकी कशातून प्रवास करू शकत नाहीत? तर ध्वनी लहरी ज्या आहेत ना त्या निर्वातातून प्रवास करू शकत नाही. कशातून प्रवास करू शकत नाही? निर्वात म्हणजेच व्हॅक्यूम मधून त्या प्रवास करू शकत नाहीत. क हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला RRB ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि RRB NTPC ग्रुप डी मराठी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.